समोर तुझ्या ज्यावेळेस एखादा बॉलर असतो, तुला कळतंय की ही म्हणजे स्ट्रगलिंग, की विकेट पडतच नाहीये, बॉल टर्न होत नाहीये, किंवा आज त्याचा दिवस नाहीये, तर अशा वेळेस तुझं एफर्ट्स काय असतात, किंवा तू कसं मोटिवेट करतो त्या बॉलरला? तेच की सगळ्या बाकीच्या फिल्डर्सला पण थोडंसं त्याला मोटिवेट करायला सांगतो, चेअरिंग करायला सांगतो. आणि बिटवीन ओव्हर्समध्ये त्याला थोडंसं जे काय माझ्याकडून जे सजेशन देता येईल तेवढं देत राहतो मी त्याला, की इथं थोडंसं टाकू शकतो, किंवा थोडं फ्लाईट देऊ शकतो, किंवा जोरात टाकू शकतो, किंवा बॅट्समन कसं खेळतोय त्याच्या हिशोबाने त्याला थोडंसं सांगू शकतो. ह्यात छोट्या गोष्टी करतो बस. बाकी तर त्याच्याच हातात आहे सगळं. नाही, ऑब्विसली. पण ॲज अ कीपर असं म्हटलं जातं की तुला म्हणजे जर समजा पहिली आपली बॉलिंग आली तर बॉलरच्या पेक्षा अगोदर कीपरला विकेटचा अंदाज लवकर येतो, कारण ही ॲज गुड एज बॅटर, फक्त थोडासा दूर असतो आणि त्याचं लक्ष जास्त बॉलवरती असतं, जे की म्हटलं जातं बॅटरने ठेवायला पाहिजे. पण ज्या वेळेस तू असेच करतोस विकेट, त्यावेळेस मग तुझे सजेशन्स तू कॅप्टनला देतो की मला वाटतं इथे बाबा पेस बॉलर नको आहे, थोडं डॅम्प, किंवा एक स्पिनर एक असेल तर त्याला बदलून परत पेस येऊ दे, ह्याच्यामध्ये तू किती व्हॅल्युएबल तुझे इनपुट्स असतात? मला वाटतं कीपर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तोच सगळ्यात जवळ असतो विकेटच्या वगैरे, त्याला माहीत असते की काय होतं विकेटवर एक्झॅक्टली. आणि मी सजेशन देत असतो, म्हणजे मला काही वाटलं की मी कॅप्टनला पण सांगत असतो, बॉलरला पण सांगत असतो, आणि दुसरं म्हणजे बॅट्समन पण काय करतं त्याच्या हिशोबाने पण सांगत असतो. तेही तुझं बारीक लक्ष हो. असतं की बॅटर काय करतो, म्हणजे ट्रिगर मुवमेंट फॉर इन्स्टन्स, किंवा क्रीजमध्ये उभा राहिलाय का नाही राहिलाय, पुढे आहे मागे आहे, हे सगळं तू कन्वे करतोस मेसेज. हो. ह्याचं काय डिटेल जरा आपल्या छोट्या पोरांना सांग ना, बच्चे कंपनी जी बघणार आहे, ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे, तरी कीपरचा रोल काय असतो समच्या मागे? रोल म्हणजे मी जसं की आता सांगितलं की विकेट काय होतंय सगळ्यात पहिले ते बघायला पाहिजे. परत बॅट्समन जर तुम्हाला माहीत असेल आधीपासून, तर त्याचे ठराविक शॉट्स असतात, किंवा ठराविक एक पद्धत असते ज्यांनी तो आऊट होतो. सो त्या गोष्टी असेस करून कॅप्टनला, बॉलरला कन्वे केल्या पाहिजेत, मला असं वाटतं कीपरनी.